सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या लळिंग किल्ला येथे सध्या झालेल्या पावसामुळे तेथील धबधबा हा प्रवाहित झालाय। त्यामुळे पर्यटकांची गर्दी आता याकडे आकर्षित होत आहे। मात्र काही हुल्लडबाज पर्यटक या निसर्गरम्य परिसराला आणि प्रशासनाच्या नियमाला गालबोट लावत आहेत। लळिंग किल्ला येथील लांडोर बंगला येथे प्रतिबंधित क्षेत्रात उघड्यावर पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करीत आहे व या गोष्टीचा त्रास पर्यावरण व अन्य पर्यटकांवर होत आहे। लांडोर बंगला येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सुरक्षा रक्षक नेमलेले असून या समितीचे येथे येणाऱ्या पर्यटकांकडे अजिबात लक्ष नसून पर्यटक धबधब्याजवळ मोकळे वावरत आहे व उघड्यावर दारू व उद्याच ठिकाणी स्वयंपाक करून पार्टी केल्या जाते। या सर्व गोष्टींकडे वन विभागाचे आणि स्थानिक समितीचे याकडे असक्षम दुर्लक्ष होत आहे। या हुल्लडबाज पर्यटकांना त्वरित आवर घालावा अशी मागणी होत आहे। जागर जनस्थान करिता रूपक बिरारी, धुळे। नमस्कार, मी संकेत रवींद्र वाकळे। लळिंग आणि दिवाणमाळा या गावाचा एक नागरिक म्हणून आणि एक पर्यटक म्हणून आणि एक निसर्गप्रेमी म्हणून आज धुळे शहरालगत असलेल्या लळिंग लांडोर बंगला या ठिकाणी आज पर्यटक म्हणून भेट दिली। जवळपास 30 ते 40 जणांचा समूह या ठिकाणी पार्टी करत होता। अक्षरशः हे चित्र बघून मला या ठिकाणी वन विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावेसे वाटतात आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती किल्ले लळिंग या दोन्ही प्रशासनांवर मला प्रश्नचिन्ह उपस्थित करावंसं वाटतं। खऱ्या अर्थाने संयुक्त वन व्यवस्थापन समिती किल्ले लळिंग या समितीचं काम आहे की लळिंग लांडोर बंगला आणि किल्ल्याचं संवर्धन करणं, या ठिकाणी रोजगार उपलब्ध करणं, परंतु या गोष्टींना सोडून या ठिकाणी वेगळ्याच विळख्यात या संघटना आणि संस्था पडलेल्या या ठिकाणी असं वाटतंय। येत्या 31 जुलै 2025 रोजी या ठिकाणी भीम स्मृती यात्रा या ठिकाणी होत असते। लाखोंच्या संख्येमध्ये भीम अनुयायी या ठिकाणी येत असतात। या पार्श्वभूमीवर तरी वन विभागाने आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती लळिंग या दोन्ही प्रशासनाने या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि कुठेतरी दारू, सिगारेट, तंबाखू आणि या असल्या निव्वळ लोकांना पार्टींपासून कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे। खरं तर या लळिंग लांडोर बंगल्यावर ठिकठिकाणी आग लागण्यास आणि अशा प्रवृत्त करण्यास कोणत्याही उपकरणांवर किंवा एखाद्या साधनांवर प्रतिबंध आहेत, निर्बंध आहेत, परंतु या ठिकाणी सरेआम आणि खुलेआम या ठिकाणी स्टोव्ह पेटवले गेले आहेत।